श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक। आजचा माझा व्हिडिओ नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी हरभरा डाळ पाव किलो घेतलेली आहे। पाव किलो डाळीसाठी 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे। कुकरमध्ये थोडंसं गरम करून घेतलं, त्यामध्ये हरभरा डाळ टाकली, चिमटभर मीठ आणि थोडीशी हळद टाकून कुकरचं झाकण लावून आपण डाळ शिजवून घेणार आहोत। डाळ शिजते तोपर्यंत आपण इथं कणिक मळून घेऊया। कणिक मळायसाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरते मीठ, थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडं पाणी घालून कणिक मळून घेतलेली आहे। अशा पद्धतीने कणिक मळून झाली की थोडंसं तेल चोळून घ्यायचं कणकीला आणि 10 ते 15 मिनटं कणिक भिजत ठेवायची। आता आपली डाळ पण शिजलेली आहे। आता आपण वाफ काढून घेऊन डाळ एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत। डाळ आपली छान शिजलेली आहे। अशा पद्धतीनं चाळणीमध्ये डाळ ओतून घ्यायची आहे आणि 5 मिनटं चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायची आहे। डाळीमधले पाणी नितळते तोपर्यंत आपण बडीशेप आणि वेलची भाजून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। डाळीमधले पाणी पूर्ण नितळलेलं आहे। आता आपण पुरण परतून घेणार आहोत। पाव किलो डाळ घेतली होती आपण। पाव किलो डाळीसाठी पाव किलो गूळ घेतलेला आहे। जेवढी डाळ घेतलेली असते ना तेवढाच गूळ घ्यायचा। बडीशेप आणि वेलची पण आपण डाळीमध्ये घातलेली आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहोत। साखर घातल्यानंतर पुरण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर काय होतं कढईला चिकटतं। घट्ट येईपर्यंत हलवत राहायचं। पुरणामध्ये साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसली आवडत तर नाही घातली तरी चालेल। पुरण व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता आपण बारीक करून घेऊया चाळणीमधून। अशा प्रकारे गरम आहे तोपर्यंतच बारीक करून घ्यायचं, म्हणजे पटकन बारीक होऊन जातं। पुरण आपलं व्यवस्थित परतलं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कसं छान पुरण आलेलं आहे आपलं। अशा पद्धतीने पुरण आपलं बारीक करून झालेलं आहे। आता आपण भात शिजवून घेऊया। इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। 1 ग्लास तांदळासाठी इथे मी 3 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि चवीपुरते मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आपण आता भज्याचं पीठ मळून घेऊया। भजी बनवायसाठी इथे मी बेसन पीठ, कांदा, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, ओवा आणि चवीपुरते मीठ घातलेलं आहे आणि सोडा घातलेला आहे थोडा, आणि पीठ असं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। आता आपण तळून घेऊया। कुरडई, सालपापडी, भजी तळून घेऊया। अशा पद्धतीने आपण तळून घेणार आहोत आणि तळून झाल्यानंतर लगेच आपण पोळ्या लाटायला घेणार आहोत। कणिक आपली व्यवस्थित भिजलेली आहे। अशा प्रकारे थोडीशी कणिक चोळून घ्यायची आणि आपण आता पोळ्या लाटून घेणार आहोत। पोळी लाटायसाठी हुंडा कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा, असा खड्डा करायचा, पुरणाचा एक गोळा घ्यायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता पोळ्या लाटून घेऊया। पोळ्या लाटायसाठी पोळपोटला एक कापड बांधून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे अलगद हाताने। पोळपोटला कापड नाही बांधलं तर पोळी आपली पोळपोटला चिकटते, त्यामुळे त्याला कापड बांधून घ्यायचं पोळपोटला। पोळी लाटून झालेली आहे। आता आपण पोळी भाजून घेऊया। पोळी भाजायसाठी तव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि पोळी टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पोळी आपली किती छान आलेली आहे। पोळीला भरपूर तेल लावून असं भाजून घ्यायचं। तेलाऐवजी तूप लावून भाजून घेतले तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे। तूप आवडत असेल तर तूप लावा, तेल आवडत असेल तर तेल लावा। अशा पद्धतीने सर्व पोळ्या आपण आता लाटून घेणार आहोत। आता आपण येळवणीची आमटी बनवून घेऊया। आमटी बनवण्यासाठी इथे मी पातेल्यात 2 माप तेल घातलेलं आहे। फोडणीसाठी जिरं, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, लसणाची पेस्ट, बारीक केलेले खोबरे, काळे तिखट, गरम मसाला आणि चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये येळवणी ओतून घ्यायची आहे। अशा पद्धतीने येळवणीची आमटी पण आपली बनवून झालेली आहे। अशा प्रकारे पूर्ण आपला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून झालेला आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।